वेलकम स्टुडंट्स. या व्हिडिओमध्ये आपण कंट्रोल स्ट्रक्चर्स इन PL/SQL चॅप्टर नंबर 4 मधला सेकंड पॉईंट पाहतोय. तर कंट्रोल स्ट्रक्चर्स म्हणजे काय, तर तुम्ही सी प्रोग्रामिंगमध्ये इफ स्टेटमेंट्स, देन लूपिंग स्टेटमेंट्स म्हणजेच लूपिंग स्टेटमेंटमध्ये वाईल स्टेटमेंट, देन फॉर लूप वगैरे पाहिलेले असतील. ओके, हे जे काय स्ट्रक्चर्स आपल्या लँग्वेजने किंवा आपल्या ज्या आता इथे PL/SQLने प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके, जो तुमचा फ्लो ऑफ एक्झिक्युशन तो काय कंट्रोल करण्यासाठी जे स्ट्रक्चर्स यूज केलेले आहेत त्याला काय म्हणणार आहे आपण, कंट्रोल स्ट्रक्चर्स. त्याला काय म्हणतो आपण, कंट्रोल स्ट्रक्चर्स. ओके, तुमचा एक्झिक्युशन फ्लो, द स्ट्रक्चर्स विच आर मेड फॉर the control of execution, that structures are called as control structures. सो आता इथे कंट्रोल स्ट्रक्चर्स PL/SQL ने कोणते कोणते प्रोव्हाइड केलेले ते पाहिजेत. ॲज द नेम इम्प्लाइज, PL/SQL सपोर्ट्स द प्रोग्रामिंग लँग्वेज फीचर्स लाईक कंडिशनल स्टेटमेंट्स, इटरेटिव्ह स्टेटमेंट्स. ओके, PL/SQL किती म्हणजे कोणत्या कोणत्या स्टेटमेंटला हे करतं, सपोर्ट करतं, कंडिशनल स्टेटमेंट्स प्रोव्हाइड करतं, देन इटरेटिव्ह स्टेटमेंट्स म्हणजेच काय, तुमचे लूपिंग स्टेटमेंट्स. ओके, PL/SQL control structures allows you to control the behavior of the block as it runs. PL/SQL control structures allows you to control the behavior of the block as it runs. तुम्हाला जे PL/SQL जे कंट्रोल स्ट्रक्चर्स आहेत ते कशाला अलाउ करतात, टू कंट्रोल द बिहेवियर ऑफ द ब्लॉक ॲज इट रन्स. म्हणजेच काय, त्या ब्लॉकचं एक्झिक्युशन कंट्रोल करायला तुम्हाला अलाउ करतं. यू कॅन चॅलेंज द लॉजिकल फ्लो ऑफ स्टेटमेंट्स विदिन द PL/SQL ब्लॉक विथ अ नंबर ऑफ कंट्रोल स्टेटमेंट्स. PL/SQLने हा फ्लो कंट्रोल करण्यासाठी नंबर ऑफ काय केलेले आहेत, प्रोव्हाइड केलेले आहेत, आपल्याला कंट्रोल स्ट्रक्चर्स प्रोव्हाइड केले आहेत. आता इथे बघा 4 टाईप्सचे हे दिलेले आहेत. 4 टाईप्स ऑफ PL/SQL कंट्रोल स्ट्रक्चर्स आर. 4 टाईप्सचे कंट्रोल स्ट्रक्चर्स कोणते आहेत? फर्स्ट वन, कंडिशनल कन्स्ट्रक्ट्स विथ द इफ स्टेटमेंट. पहिल्यांदा काय, कंडिशनल स्टेटमेंट्स आहेत. कंडिशनल स्टेटमेंट्समध्ये काय येतं, तुमचं इफ स्टेटमेंट येतात. इफ स्टेटमेंटमध्ये पण 2-3 पार्ट्स येतात. ओके, देन सेकंड वन काय, केस एक्सप्रेशन. केस एक्सप्रेशन म्हणजे काय, ते सिमिलर कशासारखं वर्क होतं, तुमचे जे स्विच केस स्टेटमेंट असतं ह्याच्यामधलं सी प्रोग्राममधलं जे स्विच स्टेटमेंट आहे, जेव्हा आपल्याला युजरला मल्टिपल चॉईस द्यायची आहे. ओके, मल्टिपल चॉईस ऑफ ऑपरेशन जेव्हा प्रोव्हाइड करायची तेव्हा आपण कोणतं स्टेटमेंट यूज करतो, केस एक्सप्रेशन. देन थर्ड वन, लूप कंट्रोल स्ट्रक्चर्स. लूप कंट्रोल स्ट्रक्चर्समध्ये कोणते कंट्रोल स्ट्रक्चर्स येतात, फॉर लूप, देन इथे एक बेसिक लूप दिलेले आहेत, नंतर ना व्हाईल लूप. ओके, नंतर ना फोर्थ वन इज सिक्वेन्शियल कंट्रोल. सिक्वेन्शियल कंट्रोलमध्ये काही कीवर्ड्स यूज करत असतो, ते काय होतं, सिक्वेन्शियली एक्झिक्यूट होतात. ओके, त्याला काय म्हणणार आहे आपण, सिक्वेन्शियल कंट्रोल. आता फर्स्ट वन बघा कोणतं दिलेलं आहे, कंडिशनल कन्स्ट्रक्ट विथ द इफ स्टेटमेंट. आता कंडिशनल कन्स्ट्रक्ट म्हणजे काय, तर इफ स्टेटमेंटमध्ये आपण काय करणार आहे, एखादी कंडिशन चेक करणार आहे. जर कंडिशन ट्रू असेल तर त्याच्या खालचा पार्ट काय होईल, एक्झिक्यूट होईल. अदरवाईज कंडिशन फॉल्स असेल तर त्याच्या खालचा पार्ट काय होणार आहे, तो एक्झिक्यूट न होता कंट्रोल तुमचा कुठे जाणार आहे, एक्झिक्युशनचा त्याच्या बाहेर जाणार आहे. ओके, इथे बघा, स्ट्रक्चर ऑफ द PL/SQL इफ स्टेटमेंट इज सिमिलर टू द स्ट्रक्चर ऑफ इफ स्टेटमेंट इन अदर प्रोसिजरल लँग्वेज. बाकीचे जे प्रोसिजरल लँग्वेज आहे, सी सारखं वगैरे. ओके, म्हणजे सी प्रोग्रामिंग लँग्वेज वगैरे आहे, त्याचे जसे इफ स्टेटमेंट हे असतात, जसे एक्झिक्यूट होतात तसेच काय होतात, तुमचे PL/SQLचे पण इफ स्टेटमेंट एक्झिक्यूट होतात. इट अलाउज PL/SQL टू परफॉर्म ॲक्शन्स सिलेक्टिव्हली बेस्ड ऑन कंडिशन्स. PL/SQL काय करतं, बाय युझिंग इफ स्टेटमेंट ते सिलेक्टिव्हली काय करतं, म्हणजे कंडिशनच्या अकॉर्डिंगली सिलेक्टिव्ह पार्ट ऑफ कोड काय करतो, एक्झिक्यूट करतो. देर आर 3 फॉर्म्स ऑफ इफ स्टेटमेंट. आता इफ स्टेटमेंट, कंडिशनल कन्स्ट्रक्ट म्हटलं की कोणतं स्टेटमेंट लक्षात ठेवायचं, इफ स्टेटमेंट. ओके, आणि इफ मध्ये किती टाइप्स दिलेले आहेत, 3 टाइप्स. ओके, फर्स्ट वन काय, इफ, देन आणि एंड इफ. ओके, फक्त काय असणार आहे, तुमचं इफ असणार आहे, देन कंडिशन असणार आहे. त्या कंडिशन ट्रू असेल तर काही ब्लॉक ऑफ कोड असेल, ओके, किंवा स्टेटमेंट्स असतील, आणि देन एंड इफ कशासाठी यूज करणार आपण, ह्या इफचा एंड इंडिकेट करण्यासाठी. ओके, म्हणजे ह्या इफचा जो पार्ट आहे तो कशाने, म्हणजे त्याच्यात काही आपण अंडर स्टेटमेंट्स लिहिणार आणि तो कशाने एंड करणार, एंड इफ हा कीवर्ड यूज करून. देन सेकंड वन काय, इफ, देन, एल्स, एंड इफ. ओके, म्हणजे इफ जर कंडिशन एखादी दिली, इफ कंडिशन एखादी ट्रू झाली तर इफचा पार्ट एक्झिक्यूट होणार, अदरवाईज एल्सच्या पुढचा पार्ट एक्झिक्यूट होणार, आणि नंतर काय होणार, एंड इफ होणार.
ओके, आपण त्याचे सिंटॅक्स पाहणार आहोत पुढे. थर्ड वन इज इफ देन एल्स इफ आणि एंड इफ. म्हणजे काय, इफ मध्ये एक कंडिशन येईल, ह्याला मल्टिपल इफ यूज करायचं म्हणजे आपण त्याला नेस्टेड इफ म्हणतो. ओके, इफ इथे एखादी कंडिशन येईल, नंतर देन एखादा पार्ट असेल एक्झिक्यूट होईल तो. ओके, एल्स इफ परत एखादी कंडिशन आपण इथे एल्स इफ यूज करून देऊ शकतो. अदरवाईज तिसरं काय असणार आहे ते एक्झिक्यूट होईल आणि नंतर काय होईल, एंड इफ. ओके, असे 3 टाइप्स येतात. एंड इफ कशासाठी यूज करतो आपण, इफचा एंड इंडिकेट करण्यासाठी. ओके, नेक्स्ट आता फर्स्ट वन इफ देन एंड इफ स्टेटमेंट. सिंटॅक्स कसा आहे बघा, इफ कंडिशन देन स्टेटमेंट्स आणि एंड इफ. इथे इफ एखादी कंडिशन देणार तुम्ही, ग्रेटर दॅन, इक्वल टू और इक्वल्स टू ची वगैरे, ती इथे कंडिशन देणार. देन हा कीवर्ड यूज करायचा, म्हणजे जर कंडिशन ट्रू असेल तर. ओके, आणि हे काय होणार आहे, इथे कंडिशन ट्रू असेल तर हे स्टेटमेंट्स एक्झिक्यूट होणार आहे. आणि तुम्हाला एंड करायचा आहे ह्या इफचा, तेव्हा तुम्ही कोणता कीवर्ड यूज करणार, एंड इफ. ओके, आता इथे एक एक्झाम्पल दिले बघा, 2 नंबर्स मध्ये आपल्याला ग्रेटर नंबर शोधायचा आहे. ओके, तर आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं किती ब्लॉक स्ट्रक्चर कसं आहे PLSQLचं. ओके, तर आपण पहिल्यांदा कोणत्या ब्लॉक, मला जर आता व्हेरिएबल डिक्लेअर करायचे तर तुमचे PLSQL प्रोग्राम कशाने सुरू होतो, डिक्लेअर ह्या स्टेटमेंट, डिक्लेअर ह्या कीवर्डने. ओके, डिक्लेअर ब्लॉकमध्ये काय करतो आपण, व्हेरिएबल डिक्लेअर करतो. आता इथे लिहिलं मग डिक्लेअर, मी 2 व्हेरिएबल्स घ्यायचेत मला, ए आणि नंबर. ओके, नंबर टाईपचा एक व्हेरिएबल घेतला, नंतर दुसरा बी पण कोणता घेतला, नंबर टाईपचा घेतला. दोघांचं काय करायचं, कंपॅरिझन करायचं आणि रिझल्ट आपल्याला डिस्प्ले करायचा. ओके, आता एक्झिक्युटेबल स्टेटमेंट्स लिहायचे, व्हेरिएबलला सपोज असाइन करायचे व्हॅल्यू, तर आपण कोणत्या ब्लॉकमध्ये लिहितो अशा टाईपचे स्टेटमेंट्स, बिगिन ब्लॉकमध्ये. तर मी इथे लिहिलं बिगिन, ए इक्वल्स टू म्हणजे असाइनमेंट ऑपरेटर 10 आणि बी असाइनमेंट ऑपरेटर 5. आता मला एक्झाम्पल कसलं बघतोय आपण, इफ स्टेटमेंटचं. ओके, सो इफ ए इज ग्रेटर दॅन बी, देन मला काय प्रिंट करायचं, मला सिम्पली प्रोग्राम कशावर करायचा आहे की ए आणि बी मला कम्पेअर करायचं आहे. आणि सपोज ए ग्रेटर असेल तर मला आउटपुट स्क्रीनवर काय करायचं आहे, मेसेज डिस्प्ले करायचा आहे, ए इज बिगर दॅन बी. अदरवाईज तो काय होईल, एक्झिट होईल. ओके, म्हणजे कंट्रोल जो आहे तुमचा एक्झिक्युशन कंट्रोल त्या एंड इफच्या बाहेर येईल. ओके, सो इफ ए इज ग्रेटर दॅन बी, देन DBMS अंडरस्कोर आउटपुट डॉट पुट लाईन. आता हे कशाचं, DBMS आउटपुट डॉट पुट लाईन हे कसलं, हे मला जर हे कसलं फंक्शन आहे, PLSQLनी हे फंक्शन कशासाठी प्रोव्हाइड केलेलं आहे, मेसेज जर मला एखादा स्ट्रिंग मेसेज किंवा कोणता पण मेसेज मला काय करायचा आहे, सपोज आउटपुट स्क्रीनवर डिस्प्ले करायचा आहे. ओके, तर मी कोणतं फंक्शन यूज करते, DBMS अंडरस्कोर आउटपुट डॉट पुट लाईन. आणि ब्रॅकेटमध्ये सिंगल कोटमध्ये जो काय तुम्हाला मेसेज डिस्प्ले करायचा तो कशामध्ये लिहिणार, सिंगल कोटमध्ये. आता सपोज ए इज ग्रेटर दॅन बी असेल तर मी इथे काय लिहिणार, मी ह्याच्यात वर्ड्समध्ये इथे लिहिले ए इज बिगर दॅन बी. ओके, मला असा मेसेज डिस्प्ले करायचा आहे. ओके, तो ह्याच्यात लिहिला. आणि इफचा एंड कसा करतो आपण, एंड इफ ह्या कीवर्डने. ओके, आणि इथे एंड इफ केलं. मग आता हे एक्झिक्यूट होताना ए इज ग्रेटर दॅन बी आहे का, आहे. ओके, मग काय होणार आहे, हे डिस्प्ले होणार आहे, ए इज ग्रेटर दॅन बी. आणि हे जे एंड आहे ते कोणता आहे, एंड ब्लॉक आहे तुमचा. ओके, म्हणजे जेव्हा मला हे एंड करायचं असतो, PLSQL प्रोग्रामचा पूर्ण एंड तो कोणत्या कीवर्डने मी हे करते, कोणत्या कीवर्डने मी स्पेसिफाय करते, एंड कीवर्डने. ओके, तर नेक्स्ट इफ सेकंड काय, इफ देन एल्स एंड इफ. ओके, म्हणजे इफ एखादी कंडिशन आणि जर ती कंडिशन फॉल्स झाली तर काय होतो, एल्स पार्ट हे होतो. इफची जी मी कंडिशन देणार आहे ती जर ट्रू असेल तर तो देनचा पार्ट हे काय करणार आहे, डिस्प्ले करणार आहे. अदरवाईज जर ती कंडिशन फॉल्स असेल तर तो काय करणार आहे, एल्स पार्टमध्ये जे मी स्टेटमेंट देणार आहे तो काय करणार आहे, एक्झिक्यूट करणार आहे. सिंटॅक्स बघा, इफ कंडिशन देन जे काय स्टेटमेंट्स असतील ते, एल्स जे काय स्टेटमेंट्स असतील ते, आणि तुमचं एंड इफ. ओके, एंड इफ कशासाठी, इफ या स्टेटमेंट्सचा एंड इंडिकेट करण्यासाठी. ओके, आता इथे बघा एक्झाम्पल दिले. एक्झाम्पलमध्ये काय आहे, ए आणि बी मला काय करायचं आहे, कम्पेअर करायचं. सेम मी डिक्लेअरमध्ये ए आणि बी काय करून घेतले, डिक्लेअर करून घेतले. ए नंबर टाईपचा घेतला आणि बी पण नंबर टाईपचा घेतला. बिगिनमध्ये ए ला व्हॅल्यू असाइन केली 22, बी ला 33 केली. इफ, आता इथे बघा इफ एल्स कसं वापरायचं, इफ ए इज ग्रेटर दॅन बी, देन DBMS आउटपुट डॉट पुट लाईन ए इज बिगर दॅन बी. ओके, जर ए ही जर कंडिशन ट्रू झाली, ए इज ग्रेटर दॅन बी, तर असं
प्रिंट कर असं मी सांगते PLSQL ला. ओके. अदरवाईज एल्स पार्टमध्ये जर ही कंडिशन फॉल्स झाली तर मी काय प्रिंट करणार आहे, बी इज बिगर दॅन ए. ओके. आणि ह्या इफचं हे करण्यासाठी काय एंड इंडिकेट करण्यासाठी आपण एंड इफ वापरलं आणि पूर्ण प्रोग्राम एंड करण्यासाठी एंड आणि सेमिकोलन. ओके. प्रत्येक जे तुमचं PLSQL स्टेटमेंट आहे ते कशाने टर्मिनेट होतं, सेमिकोलन. ओके. नेक्स्ट इफ देन एल्स इफ एंड इफ. ओके. आता इथे काय एल्स मध्ये परत आपण मला दुसरी जर कंडिशन द्यायची असेल, अशी जर कंडिशन मला यूज करायची असेल तेव्हा मी काय यूज करणार, इफ देन एल्स इफ एंड इफ. ओके. सिंटॅक्स काय बघा, इफ कंडिशन देन स्टेटमेंट्स. एक कंडिशन दिली मी इथे, ती जर कंडिशन ट्रू असेल तर हा स्टेटमेंट्सचा पार्ट एक्झिक्यूट होईल. परत एल्स इफ कंडिशन देन स्टेटमेंट्स. ओके. म्हणजे काय, जर एल्स इफ मी दुसरी कंडिशन दिली आणि ती दुसरी कंडिशन जर ट्रू असेल तर काय होईल, हे एक्झिक्यूट होईल. ओके. म्हणजे ही कंडिशन फॉल्स झाल्यावर मग तो कुठे येणार, एल्सच्या पार्टला येणार. एल्सच्या पार्टला आल्यावर तो परत इथे कंडिशन चेक करणार. ती जर ट्रू असेल तर हा देनचा पार्ट, हा देन स्टेटमेंटचा पार्ट काय करणार, एक्झिक्यूट करणार. अदरवाईज एल्स जर दोन्ही पण कंडिशन म्हणजे हे निघाल्या, फॉल्स निघाल्या, तर मग तो कोणत्या, डायरेक्ट एल्स पार्टला जाईल आणि ह्या स्टेटमेंट्सला एक्झिक्यूट करेल डायरेक्ट एल्स पार्टला. ओके. आणि हा एंड इफ कशासाठी, इफ स्टेटमेंटचा एंड इंडिकेट करण्यासाठी. आता फॉर एक्झाम्पल मला 3 नंबर्स इथे इफ देन एल्स इफचं एक एक्झाम्पल दिले, मला 3 नंबर्स कम्पेअर करायचे ABC. ओके. आता फर्स्ट वन मी डिक्लेअर ब्लॉकमध्ये त्याला डिक्लेअर करून घेतलं ABC आणि ते नंबर डेटा टाईप त्याला असाइन केला. ओके. नंतर बिगिन मध्ये A ला 10 व्हॅल्यू दिली, B ला 20 दिली, C ला 30 दिली. ओके. आता पहिल्यांदा मी काय कम्पेअर करते, इफ A इज ग्रेटर दॅन B. जर A ग्रेटर दॅन असेल B पेक्षा, देन इफ A इज ग्रेटर दॅन C. ओके. जर A ग्रेटर दॅन C असेल, जर A B पेक्षाही मोठा असेल आणि C पेक्षाही मोठा असेल तर मी काय करणार आहे, काय प्रिंट करणार आहे, A इज बिगर. आता हे जे 2 लाईन्स दिल्यात याला काय म्हणायचं, कॉन्कॅटिनेशन ऑपरेटर. ह्याला काय म्हणायचं, कॉन्कॅटिनेशन ऑपरेटर. हा कॉन्कॅटिनेशन ऑपरेटर आपण कशासाठी यूज करतो, सपोज मला 2 स्ट्रिंग काय करायच्यात, एकत्र करायच्यात, किंवा एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आणि एखादी स्ट्रिंग मला काय करायचं, एकत्र करायची. आता इथे ए म्हणजे काय, आपला एक व्हेरिएबल मी इथे यूज केलेलं आहे, काय 10 आहे, मग इथे काय येणार 10 होणार. ओके. फक्त तुम्ही इथे काय करणार, सिंगल कोट मध्ये लिहायचं नाही. मग इथे काय होणार 10, आणि ही जी काही सिंगल कोट मधली स्ट्रिंग आहे ती काय होणार आहे, या व्हॅल्यू बरोबर कॉन्कॅटिनेट होणार आहे, म्हणजे एकत्र होऊन डिस्प्ले होणार आहे. ओके. सो 10 इज बिगेस्ट असं काय होईल, डिस्प्ले होईल. सपोज ही जर कंडिशन ट्रू झाली तर 10 इज बिगेस्ट असं डिस्प्ले होईल. आता एल्स असं जर नसेल तर काय होणार आहे, DBMS आउटपुट डॉट पुट लाईन C इज बिगेस्ट. असं जर नसेल तर काय होणार आहे, C इज बिगेस्ट असं प्रिंट करायचंय. एंड इफ. ओके. इथे काय झाला, हा वाला इफ क्लोज झाला. ओके. देन एल्स इफ. आता जर माझा A इज ग्रेटर दॅन B नसेल तर एल्स इफ B इज ग्रेटर दॅन C. जर B ग्रेटर दॅन C असेल तर DBMS डॉट आउटपुट डॉट पुट लाईन B इज बिगेस्ट. ओके. तर मी काय प्रिंट करणार आहे, B इज बिगेस्ट. एल्स B जर बिगेस्ट नसेल तर मग काय होणार आहे, C इज बिगेस्ट. ही जर कंडिशन फॉल्स निघाली तर पार्ट कोणता एक्झिक्यूट होणार आहे, C इज बिगेस्ट. एंड इफ. ओके. ह्या इफचा इथे एंड झाला. ओके. इथे एंड झाला आणि आता पूर्ण प्रोग्राम एंड होतोय म्हणून मी कोणतं डिरेक्टिव्ह यूज केलं, कोणतं कीवर्ड यूज केला, एंड कीवर्ड. ओके. नेक्स्ट आता केस एक्सप्रेशन कशासाठी यूज करतो आपण, सपोज जर मला युजरला मल्टिपल चॉईस हे करायची असेल, सपोज मला 10 ऑप्शन्स द्यायचे. ओके. तर मी जर युजरने 1 टाईपचा हे केला, 1 टाईप चॉईस सिलेक्ट केली तर तो काय जाणार, 1 चॉईसचा जो पार्ट आहे त्या स्टेटमेंटकडे जाईल. ओके. नंतर जर सपोज 2 चॉईस केला अप टू 10 पर्यंत, असं जर मल्टिपल चॉईसचं मला युजरला अलाउड करायचे आहे तर मी काय करते, केस एक्सप्रेशन्स यूज करते. जसं तुम्ही C मध्ये स्विच केस यूज करता तसंच हे केस एक्सप्रेशन्स आहे इन PLSQL. A case expression selects a result and returns it. केस एक्सप्रेशन काय करतो, चॉईस नुसार तो सिलेक्ट करतो आणि रिझल्ट काय करतो, रिटर्न करतो. ओके. सिलेक्ट करतो एखादा रिझल्ट आणि रिटर्न करतो. टू सिलेक्ट द रिझल्ट द केस एक्सप्रेशन युजेस अ सिलेक्टर
an expression whose value is used to select one of the several alternatives. तो काय करतो, सिलेक्टर यूज करतो. आता ह्या केसच्या पुढे आपण जे काय एक्सप्रेशन देतो त्याला काय म्हणायचं, सिलेक्टर. ओके, त्या सिलेक्टर्सच्या अकॉर्डिंगली तो काय करतो, त्या एखाद्या व्हेन क्लॉजला एक्झिक्यूट करतो आणि रिझल्ट काय करतो, रिटर्न करतो. ओके, आता द सिलेक्टर इज फॉलोड बाय वन ऑर मोर व्हेन क्लॉजेस विच आर चेक्ड सिक्वेन्शियली. हा जो सिलेक्टर असतो तुमचा, केस आणि सिलेक्टर हे कशाने हे झालेले असतात, त्याच्यानंतर ना त्याच्यात भरपूर व्हेन क्लॉजेस असतात. या सिलेक्टरनुसार एखादा व्हेन क्लॉज काय होतो, एक्झिक्यूट होतो आणि तुमचा रिझल्ट रिटर्न होतो. द व्हॅल्यू ऑफ द सिलेक्टर डिटरमाइन्स विच क्लॉज इज एक्झिक्युटेड. सिलेक्टरची व्हॅल्यू काय डिटरमाइन करते की ह्या व्हेन क्लॉज मधून कोणता क्लॉज काय करायचा, एक्झिक्यूट करायचा. इफ द व्हॅल्यू ऑफ द सिलेक्टर इक्वल्स द व्हॅल्यू ऑफ अ व्हेन क्लॉज एक्सप्रेशन दॅट व्हेन क्लॉज इज एक्झिक्युटेड. तुमच्या जर सिलेक्टरची व्हॅल्यू इक्वल्स टू व्हेन क्लॉज असेल, तो व्हेन क्लॉज काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे आणि तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे. ओके, तर PL/SQL also provides a searched case expression which has the form. आता केस एक्सप्रेशन कसे म्हणजे तुम्हाला जर केस एक्सप्रेशन यूज करायचे असेल PL/SQL प्रोग्राम मध्ये, तर त्याचं सिंटॅक्स काय आहे. ओके, केस हा कीवर्ड लिहायचा, इथे काय असणार आहे, ॲप्रोप्रिएट तुम्ही एक्सप्रेशन किंवा तो सिलेक्टर काय असेल तो लिहिणार आहे. नंतर ना व्हेन क्लॉज कंडिशन 1 देन रिझल्ट 1. जर कंडिशन 1 असेल, ट्रू असेल तर रिझल्ट 1 रिटर्न कर. ओके, देन व्हेन कंडिशन देन रिझल्ट 2. व्हेन कीवर्ड लिहायचा, नंतर कंडिशन दुसरी लिहायची, नंतर ना देन रिझल्ट 2. जे काय तुमचा रिझल्ट 2 असेल तो इथे लिहायचा. नंतर अप टू किती 1 2 3 4 तुम्ही n पर्यंत जे काय तुमचे प्रोग्राम मध्ये जितके काही असतील n नंबर ऑफ रिझल्ट किंवा कंडिशन्स ते तुम्ही इथे मेन्शन करू शकता. ओके, कंडिशन n ला रिझल्ट n. एल्स रिझल्ट, जर ह्याच्यापैकी एक पण हे म्हणजे ह्या सिलेक्टर मध्ये या कंडिशन पैकी एक पण व्हेन क्लॉज मॅच झाला नाही तर कोणता पार्ट एक्झिक्यूट होतो, एल्स वाला पार्ट एक्झिक्यूट होतो. ओके, आणि नंतर तुम्ही काय करणार आहे, एंड केस कशाने एंड करता, एंड ह्या कीवर्डने. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ युजिंग केस एक्सप्रेशन. आता मला काय करायचंय, ग्रेड नावाचं मी एक कॅरेक्टर चॉईस दिलेली आहे. ओके, तर त्या ग्रेडला इथे मी इनपुट म्हणजे इनपुट करून घेतलंय ए. ओके, इथे काही पण आपण इथे असाइन करून घेऊ शकतो. आणि अकॉर्डिंग टू दॅट ग्रेड, आता ह्या केसला मी काय पास केलं, ग्रेड ऍज अ सिलेक्टर म्हणून पास केलं. ओके, ज्या व्हेन क्लॉज बरोबर ह्या ग्रेडची व्हॅल्यू किंवा ह्या ग्रेडचं ग्रेडची व्हॅल्यू ती मॅच होईल, तो काय करणार आहे, तो व्हेन क्लॉज काय होणार आहे, तो व्हेन क्लॉज एक्झिक्यूट होणार आहे आणि त्या व्हेन क्लॉज मध्ये जे काही स्टेटमेंट्स आहेत ते एक्झिक्यूट होणार. ओके, आता बघा इथे डिक्लेअर मध्ये ग्रेड नावाचा व्हेरिएबल घेतला, कॅरेक्टर टाईप घेतला त्याचा, त्याला व्हॅल्यू काय केली, ए असाइन केली. बिगिन केस ग्रेड पास केली. ओके, त्याला नंतर ना व्हेन ए देन DBMS आउटपुट डॉट पुट अंडरस्कोर लाईन इन ब्रॅकेट एक्सेलेंट. जर ए ग्रेड असेल तर एक्सेलेंट प्रिंट करायचं, बी ग्रेड असेल तर व्हेरी गुड प्रिंट करायचं, सी ग्रेड असेल तर गुड प्रिंट करायचं, डी असेल ॲव्हरेज प्रिंट केलं, एफ असेल तर पास्ड विथ ग्रेस. ओके, आणि एवढ्यापैकी काहीच नसेल तर मग मी एल्स पार्ट मध्ये काय डिस्प्ले करायचंय, मला फेल डिस्प्ले करायचे. ओके, आणि आपल्याला ही केस एंड करायची असल्यावर कोणत्या कीवर्डने करायची, एंड केस. ओके, आणि हा काय झाला तुमचा पूर्ण प्रोग्रामचा एंड झाला. आता इथे एक्झिक्यूट होताना कसं होणार, ग्रेडची व्हॅल्यू इथे आली म्हणजे काय, केस ए आली. ओके, म्हणून काय होणार आहे तुमचा हा ए केसचा व्हेन क्लॉज काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे आणि तुमचा आउटपुट स्क्रीनवर काय होणार आहे, डिस्प्ले एक्सेलेंट होणार आहे. सपोज मी इथे ग्रेडला बी असाइन केला तर बी क्लॉज काय होणार आहे, म्हणजे ह्या बी केसचा हे एक्झिक्यूट होणार आहे. ओके, म्हणजे ज्या केसला तुम्ही काय पास करताय ना, ग्रेड पास करताय ना, त्या ग्रेडची जी व्हॅल्यू असेल तो व्हेन क्लॉज काय होईल, ज्या व्हेन क्लॉज बरोबर ती ग्रेडची व्हॅल्यू मॅच होईल तो व्हेन क्लॉज काय होणार आहे, डिस्प्ले एक्झिक्यूट होणार आहे. अदरवाईज जर एका पण व्हेन क्लॉज बरोबर तुमची जी ग्रेड आहे किंवा जी काही चॉईस आहे किंवा जे काही सिलेक्टर आहे तो मॅच झाला नाही तर काय होणार आहे, एल्स पार्ट काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. ओके, नेक्स्ट आता लूप कंट्रोल स्ट्रक्चर्स. लूप कंट्रोल स्ट्रक्चर्स म्हणजे काय, काही स्टेटमेंट्स आपल्याला नंबर ऑफ टाइम्स काय करायचे, ते एक्झिक्यूट करायचे. सपोज मला एक स्टेटमेंट आहे ते 100 वेळा एक्झिक्यूट करायचं तर ते मी 3 लाईन्स मध्ये लिहू शकते तो कोड. ओके, म्हणजे जर मी तो फॉर लूप यूज केला, ओके, फॉर लूप मध्ये जे काही कंडिशन्स असतात ते दिल्या 100 टाइम्स, जर मला रिपीट करायचं असेल तर मी त्याला काउंटर व्हॅल्यू
चं लिमिट काय देणार 100 देणार आणि ते काय होणार 100 टाइम्स एक्झिक्यूट होणार. ओके. लूप कंट्रोल्स म्हणजे काय असतं की नंबर ऑफ टाइम्स एखादं स्टेटमेंट जर एक्झिक्यूट करायचं असेल तर तुम्ही कोणतं स्ट्रक्चर यूज करता लूप कंट्रोल स्ट्रक्चर्स. त्याला पण इटरेटिव्ह कंट्रोल स्ट्रक्चर्स असंही म्हणतात. ओके. दे आर यूज when we want to repeat the execution of one or more statements for a specified number of times. जेव्हा आपल्याला एखाद्या किंवा ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स किंवा एखादं स्टेटमेंट आपल्याला स्पेसिफाईड नंबर ऑफ टाइम्स काय करायचं एक्झिक्यूट करायचं तेव्हा तुम्ही काय यूज करता लूप कंट्रोल स्ट्रक्चर्स यूज करता. PL/SQL प्रोव्हाइड्स द फॉलोइंग टाइप्स ऑफ लूप्स. PL/SQL मध्ये किती लूपिंगचे टाइप्स म्हणजे यूज करू शकतात 3. एक बेसिक लूप असतं त्याला सिंपल लूप असंही म्हणतात. सेकंड व्हाईल लूप आणि थर्ड वन फॉर लूप. आता बेसिक लूप पाहायचे. The simplest form of loop statement is the basic loop which encloses a sequence of statements between the keywords loop and end loop. हे एक सिंपल टाईपचं लूप आहे. त्याचा सुरुवात कशाने होते लूप या कीवर्डने होते आणि जेव्हा मला एंड करायचं आहे तेव्हा मी कशाने करते एंड लूप या कीवर्डने करते. Each time the flow of execution reaches the end loop statement, the control is returned to the corresponding loop statement above it. ओके. एंड लूप नंतर न काय होणार आहे तुमचा कंट्रोल त्याच्या बाहेर येणार लूपच्या बाहेर येणार आणि जो काय एंड लूप नंतरचा स्टेटमेंट असणार आहे तो एक्झिक्यूट होणार आहे. अ बेसिक लूप अलाउज एक्झिक्युशन ऑफ इट्स स्टेटमेंट ॲट लिस्ट वन्स इवन इफ द कंडिशन इज ऑलरेडी मेट अपॉन एंटरिंग द लूप. विदाउट एक्झिट स्टेटमेंट द लूप वुड बी इन्फिनाइट ऑर एंडलेस. या लूपमध्ये तुम्हाला जर कंडिशन एक प्रत्येक लूपमध्ये एखादी कंडिशन असते. ओके. तर बेसिक लूप जेव्हा तुम्ही यूज करता तेव्हा तुमचं लूप एकदा तरी एक्झिक्यूट होतच. ओके. एकदा तरी एक्झिक्यूट होणार आणि मग कंडिशन चेक करणार. मग तेव्हा जर कंडिशन ट्रू झाली तर परत एकदा होणार म्हणजे परत एक्झिक्यूट होणार आणि सपोज जर कंडिशन फॉल्स झाली तेव्हा मग तो काय करणार आहे लूपच्या बाहेर पडणार आहे. ओके. पण बेसिक लूपमध्ये तुम्हाला एक्झिट हा कीवर्ड यूज करावा लागतो. ओके. एक्झिट स्टेटमेंट यूज करावं लागतं जेव्हा एका पर्टिक्युलर कंडिशनला ज्या कंडिशनला तुम्हाला एक्झिट करायचं लूपमधून ती कंडिशन द्यायची आणि तिथे काय करायचं एक्झिट स्टेटमेंट यूज करायचं. ओके. आणि एक्झिट स्टेटमेंट जर यूज केलं नाही तर तुमचं लूप काय होणार आहे इन्फिनाइट टाइम्स एक्झिक्यूट होणार आहे. ओके. किंवा ते एंडलेस होणार म्हणजे संपणारच नाही एक्झिक्युशन कंटिन्यू चालू राहणार. द एक्झिट स्टेटमेंट. आता यूज ऑफ एक्झिट स्टेटमेंट काय बघा. यू कॅन यूज द एक्झिट स्टेटमेंट टू टर्मिनेट अ लूप. तुम्ही कशासाठी यूज करता एक्झिट स्टेटमेंट टर्मिनेट करण्यासाठी. लूप ब्रेक करायचे मला टर्मिनेट करायचे कोणत्या तरी कंडिशनला त्या ह्याच्यासाठी मी कोणता यूज करते एक्झिट. कंट्रोल पासेस टू द नेक्स्ट स्टेटमेंट आफ्टर द एंड लूप स्टेटमेंट. कंट्रोल पासेस टू द नेक्स्ट स्टेटमेंट आफ्टर द एंड लूप स्टेटमेंट. एंड लूप या स्टेटमेंट नंतर ना तुमचा कंट्रोल कुठे पास होणार आहे एंड लूपच्या नंतर जे स्टेटमेंट असणार त्याला पास होणार. यू कॅन इश्यू एक्झिट आयदर ॲज अन ॲक्शन विदिन अन इफ स्टेटमेंट ऑर ॲज अ स्टँड अलोन स्टेटमेंट विथ द लूप. आता एक्झिट हा जो कीवर्ड आहे किंवा हे जे स्टेटमेंट आहे तुम्ही दोन ठिकाणी यूज करू शकता. सपोज तुम्हाला इफ कंडिशन द्यायची आहे. इफ कंडिशन अशी जर आली तर एक्झिट हो असं सांगायचंय तर मग तुम्ही काय देणार इफ आणि ती जी काय स्पेसिफाईड कंडिशन असेल ती देणार आणि एक्झिट लिहिणार. ओके. आणि दोन ठिकाणी म्हणजे अजून कुठे की तुम्ही कंडिशन नाही वापरली लूपमध्ये फक्त तुम्हाला काय करायचंय एक्झिट व्हायचे लूपमधून. ओके. मग ते एका काही स्टेटमेंट नंबर ऑफ स्टेटमेंट नंतर तुम्ही काय करणार एक्झिट स्टेटमेंट लिहून टाकणार. द एक्झिट स्टेटमेंट मस्ट बी प्लेस्ड इनसाइड द लूप. एक्झिट स्टेटमेंटची जागा कुठे असते लूपच्या आतमध्ये म्हणजे लूप आणि एंड लूप या दोन स्टेटमेंटच्या मध्ये या ब्लॉकमध्ये तुमच्या एक्झिट स्टेटमेंटची प्लेस असते. ओके. नेक्स्ट आता सिंटॅक्स काय बघा. लूप हा कीवर्ड लिहायचा. जे काय स्टेटमेंट्स तुम्हाला नंबर ऑफ टाइम्स एक्झिक्यूट करायचे ते लिहायचे. एक्झिट करायची. आता एक्झिट सपोज एक्झिट मला इथे लिहायचे मग मला सपोज काहीतरी कंडिशन द्यायची आहे की अशी कंडिशन झाल्यावर एक्झिट हो. ओके. एंड लूप. ओके. म्हणजे लूपचं सिंटॅक्स काय लूप लिहायचं जे काही स्टेटमेंट्स आहेत ते लिहायचे. एक्झिट कीवर्ड ती कंडिशन द्यायची आणि लूप जेव्हा मला एंड करायचे तेव्हा काय कोणतं स्टेटमेंट लिहायचं एंड लूप नावाचं. ओके. आता इथे NFI हे 3 नंबर दिलेले आहेत. ओके. तर त्याचं काय केलेलं आहे फॅक्टोरियल कॅल्क्युलेट केलेलं आहे. ओके. आता इथे बघा हे डिक्लेअर करून घेतले. बिगिन F इक्वल टू 1 I इक्वल टू 1 आणि N इक्वल टू अँड नंबर. अँड नंबर म्हणजे काय युजरकडून जर मला इनपुट घ्यायचं असेल तर
PLSQL मध्ये काय वापरतात, हा एम्प्रिसंड ऑपरेटर वापरतात. आपण ह्याला अँड म्हणतो, हा काय एम्प्रिसंड ऑपरेटर. जर मला n ची व्हॅल्यू युजरकडून ऍक्सेप्ट करायची असेल तर कसं ऍक्सेप्ट करणार तुम्ही, n असाइनमेंट ऑपरेटर अँड नंबर किंवा एम्प्रिसंड ऑपरेटर नंबर. ओके. आता लूप इफ i इज ग्रेटर दॅन n. ओके, i ची व्हॅल्यू इथे 1 दिलेली. जर ग्रेटर दॅन 1 असेल तर काय कर, एक्झिट कर. एक्झिट म्हणजे काय कर, एंड लूपच्या बाहेर पड. ओके. एल्स फॅक्टोरियलचा फॉर्म्युला दिलेला आहे, f इक्वल टू f इंटू आय. ओके. जर i तुमचा ग्रेटर दॅन नंबर असेल, ओके, म्हणजेच तुमचा हा n काय आहे युजरकडून घेतलेला 0 पेक्षा स्मॉलर असेल, ओके, तर काय करायचं, तुम्हाला एक्झिट करायचे. आणि तसं जर नसेल तर तुम्हाला काय करायचं, फॅक्टोरियल कॅल्क्युलेट करायचं. फॅक्टोरियल कसं कॅल्क्युलेट करतो, f इक्वल टू f इंटू आय. ओके. i इक्वल टू आय प्लस 1 आणि एंड इफ. ओके. आणि इथे एंड लूप. आता जोपर्यंत तुमचा, आता इथे कसं होणार एक्झिक्युशन, जर तुम्ही n एंटर केला, जर ही मी आय ची व्हॅल्यू n ची व्हॅल्यू 5 दिली, ओके, मग इथे काय होणार, ही कंडिशन फॉल्स होणार आणि तो एल्स पार्ट मध्ये येणार. माझा 1 इज ग्रेटर दॅन 5 आहे का, नाही, ओके, मग ही कंडिशन फॉल्स होणार, एल्स पार्ट मध्ये येणार. देन f इक्वल टू f इंटू आय म्हणजेच काय 1 इंटू 1 होईल. ओके. नंतर परत i इक्वल्स टू आय प्लस 1 होईल आणि तो परत लूप मध्ये काय राहणार आहे, फिरत राहणार. जेव्हा तुमचा i इज ग्रेटर दॅन n होईल या कंडिशनला तो काय होणार, एक्झिक्यूट होणार आणि तुमचा f मध्ये फॅक्टोरियल कॅल्क्युलेट झालेला असणार. आणि तुम्ही एंड लूपच्या बाहेर पडले की तुम्ही काय करणार, फॅक्टोरियल प्रिंट करणार. DBMS आउटपुट डॉट पुट लाईन फॅक्टोरियल ऑफ n इज f. f मध्ये जो काय फॅक्टोरियल आलाय तो तुम्ही काय करणार आहे, प्रिंट करणार आहे. ओके. आणि तुमचा प्रोग्राम कशाने एंड होतो, एंड ह्या स्टेटमेंटने. नेक्स्ट, आता व्हाईल लूप. व्हाईल लूपचा यूज काय असतो, तुम्ही सी मध्ये पाहिलं असेल, CPP मध्ये पाहिलं असेल. व्हाईल म्हणजे काय, जोपर्यंत एखादी कंडिशन ट्रू होत नाही किंवा ट्रू आहे तोपर्यंत काय कर, व्हाईल या शब्दाचा अर्थ होतो तोपर्यंत एक्झिक्यूट कर. अदरवाईज जेव्हा कंडिशन ट्रू होईल, फॉल्स होईल, तेव्हा व्हाईल लूपच्या तो बाहेर पडणार. यू कॅन यूज द व्हाईल लूप टू रिपीट अ सिक्वेन्स ऑफ स्टेटमेंट्स अंटिल द कंट्रोलिंग कंडिशन इज ट्रू. जोपर्यंत एखादी कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत काय करायचं, आपल्याला एखादी सिक्वेन्स ऑफ स्टेटमेंट काय करायचं, रिपीट करायचे. आणि एकदा की कंडिशन फॉल्स झाली, द कंडिशन इज इव्हॅल्युएटेड ॲट द स्टार्ट ऑफ इच इटरेशन. प्रत्येक इटरेशन म्हणजे प्रत्येक पासला तुम्ही काय म्हणता, इटरेशन. प्रत्येक इटरेशनला काय होणार आहे, तुमची कंडिशन चेक होणार आहे. ती कंडिशन जोपर्यंत ट्रू आहे तोपर्यंत स्पेसिफिक ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स काय होणार, तुमचे एक्झिक्यूट होणार. द लूप टर्मिनेट्स व्हेन कंडिशन इज फॉल्स. तुमचं लूप कधी टर्मिनेट होणार, जेव्हा काय कंडिशन फॉल्स होईल तेव्हा ते काय होणार आहे, टर्मिनेट होणार आहे. इफ द कंडिशन इज फॉल्स ॲट द स्टार्ट ऑफ द लूप देन नो फर्दर इटरेशन्स आर परफॉर्म. म्हणजेच काय, जर पहिल्याच वेळेस एंटर करताना त्या व्हाईल मधली कंडिशन जर फॉल्स निघाली तर त्या कंडिशनला इटरेशन्स परफॉर्म होणार नाही, म्हणजे त्याच्या व्हाईलच्या खालचा पार्ट परफॉर्म होणार नाही. ओके. तर इथे बघा कशी सिंटॅक्स कसा व्हाईल लूपचा, व्हाईल कंडिशन लूप स्टेटमेंट 1, 2, 3 काही पण असतील. ओके. इथे काय, तुमच्या व्हाईल जर कंडिशन ट्रू झाल्यावर तुम्हाला जी काही स्टेटमेंट्स एक्झिक्यूट करायची ती इथे टाकायची. आणि एंड ऑफ लूप कसं होतं, एंड लूप. एंड लूप स्टेटमेंटने तुम्ही काय करता, एंड लूप करता. एक्झाम्पल, डिक्लेअर n नंबर. ओके. n आणि f आणि i नावाचा काय घेतला, इथे पण फॅक्टोरियल कॅल्क्युलेट करण्यासाठी 3 नंबर डिक्लेअर करून घेतले, n, f आणि i. सो बिगिन f इक्वल्स टू 1, i इक्वल्स टू 1 आणि n काय केलाय, युजर इनपुट घेतलाय म्हणून n इक्वल्स टू अँड नंबर. आता व्हाईल i इज लेस दॅन इक्वल टू n, लूप f इक्वल्स टू f इंटू i. आता इथे कंडिशन काय दिलेली, जोपर्यंत i तुझा लेस दॅन n आहे तोपर्यंत काय करायचे, मला फॅक्टोरियल कॅल्क्युलेट करत राहायचे आणि ह्या i काय होणार आहे, प्रत्येक वेळेस इन्क्रीमेंट होणार आहे. ओके. आणि आता इथे मी काय केलं, एंड लूप केलं. आता इथे जेव्हा तुमची ही कंडिशन फॉल्स होईल व्हाईल मधली, ओके, तेव्हा तो काय होणार, एंड लूपच्या बाहेर पडणार, म्हणजे डायरेक्ट कंट्रोल इथे येणार, DBMS आउटपुट डॉट पुट लाईन आणि इथे फॅक्टोरियल प्रिंट होणार. ओके. आता इथे सपोज मी युजरनी 5 एंटर केला. आता इथे आय काय दिलेला 1 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, हो आहे. ओके. म्हणून तो काय करणार, इथे येणार, लूपमध्ये एंटर करणार, f इक्वल्स टू f इंटू आय. f इंटू म्हणजे 1 इंटू आय, आय म्हणजे 1. ओके. इथे असं कॅल्क्युलेट होणार.
1 × 1 नंतर ना मग I = 2 होणार. मग I = 1 + 1 म्हणजे 2. मग परत तो कुठे जाणार? कंडिशन चेक करायला जाणार. 2 लेस दॅन 5 आहे का? आहे. ओके, परत येणार फॅक्टोरियल f = आधी f मध्ये 1 व्हॅल्यू होती. 1 × आता 2 ची I ची व्हॅल्यू काय 2. मग 1 × 2 = 2 होणार. ओके, असं अप टू कुठपर्यंत होणार? 5 पर्यंत. 5 ची कंडिशन एकदा इथे एक्झिक्यूट झाली की I = तुमचा 6 होईल आणि मग तेव्हा ही काय कंडिशन फॉल्स होईल. कंडिशन फॉल्स झाली तर मग तुम्ही एंड लूप या स्टेटमेंटच्या बाहेर येता आणि तेव्हा इथे काय होईल? फॅक्टोरियल ऑफ n इज f हे प्रिंट होईल. f ची व्हॅल्यू प्रिंट होईल. ओके, व्हाईल लूप असं एक्झिक्यूट होतं. देन फॉर लूप. आता फॉर लूप पण व्हाईल लूप सारखंच एक्झिक्यूट होतं, फक्त तिथे इन्क्रीमेंट आणि तुमचं काय जे हे असतं इनिशियलायझेशन, इन्क्रीमेंट आणि कंडिशन चेकिंग हे एकाच स्टेटमेंटमध्ये असतं आणि बाकी खाली तो ह्याचा पार्ट असतो. ओके, आता बघा, फॉर लूप्स हॅव द सेम जनरल स्ट्रक्चर ॲज द बेसिक लूप. इन ॲडिशन दे हॅव द कंट्रोल स्टेटमेंट बिफोर द लूप कीवर्ड टू डिटरमाइन द नंबर ऑफ इटरेशन्स द PLSQL स्टेटमेंट्स. लूप स्टेटमेंट कधी दिलेले आहे त्यांनी? इथे पूर्ण कंडिशन्स वगैरे दिलेले असतात आणि नंतर न लूप स्टेटमेंट दिलेलं असतं. ओके, हाच एक फक्त फरक आहे. फॉर काउंटर इन रिव्हर्स, लोअर बाउंड, सुपर बाउंड. आता इथे काउंटर कशासाठी? इटरेशन काउंट करण्यासाठी. आपण I जसा यूज करतो प्रत्येक इटरेशन हे करण्यासाठी, त्याला म्हणायचं काउंटर. नंतर रिव्हर्स म्हणजे काय? जर उलट्या ह्यानी म्हणजे डिक्रीमेंट करायचं असेल तर तुम्ही काय लिहिणार? रिव्हर्स कीवर्ड यूज करणार आहे. ओके, नंतर लोअर बाउंड आणि सुपर बाउंड म्हणजेच काय? I ची सगळ्यात छोटी व्हॅल्यू, सपोज मला 1 to 10 प्रिंट करायचे, मग I ची छोटी व्हॅल्यू काय झाली? सगळ्यात मिनिमम व्हॅल्यू म्हणजे तो लोअर बाउंड 1 झाली आणि सुपर बाउंड काय झाला? 10 झाला. ओके, नंतर ना लूप हा कीवर्ड लिहायचा. स्टेटमेंट 1, स्टेटमेंट 2 आणि एंड लूप. ओके, जे काही स्टेटमेंट तुम्हाला ही कंडिशन ट्रू झाल्यानंतर ना हे करायचे, एक्झिक्यूट करायचे, ते इथे लिहिणार आणि मग इथे एंड लूप करणार. आता इथे डिक्लेअर, इथे नंबर फॅक्टोरियल कॅल्क्युलेट केला बाय युझिंग फॉर लूप. डिक्लेअर n नंबर आणि f नंबर. ओके, f = 1 आणि n एंड नंबर. ओके, फॉर I in 1 ... n. ओके, आता हा झाला तुमचा लोअर बाउंड आणि हा झाला अप्पर बाउंड. I काय? तुमचा काउंटर. ओके, काउंटर हा फॉर लूप मधला जो काही काउंटर असतो फॉर नंतरचा, तो ऑलरेडी सिस्टीम डिफाईन्ड असतो आणि सिस्टीम डिफाईन करताना कोणत्या डेटा टाईपने डिफाईन केलेला असतो? तो नंबर या डेटा टाईपने. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला I इथे सेपरेटली डिफाईन करायची गरज नाही. इथे फक्त काय केलं? n नंबरसाठी घेतला आणि f फॅक्टोरियल काउंट करण्यासाठी घेतला. ओके, नंतर ना लूप स्टेटमेंट, नंतर f = f × I. मला काय करायचं? फॅक्टोरियल काउंट करायचं, म्हणून मी हे फॉर्म्युला लिहिला फॅक्टोरियलचा. आणि एंड लूप. आणि जेव्हा एंड लूपचा तो कधी बाहेर येईल? जेव्हा तुमचा I ची व्हॅल्यू n होईल तेव्हा तो काय होणार आहे? इथून बाहेर पडणार आहे. इथे न जाता या लूपमध्ये न एंटर करता तो काय करणार? या dbms.output.put लाईनला येणार आणि इथे फॅक्टोरियल प्रिंट होणार. ओके, या सिंटॅक्समध्ये जे काय वर्ड्स यूज केलेले त्याचे इथे मिनिंग दिलेले आहे. आता इन द सिंटॅक्स, फर्स्ट वन इज काउंटर. इट इज अन इम्प्लिसिटली डिक्लेअर्ड इंटिजर whose value is automatically increases or decreases by 1 on each iteration of the loop until the upper or lower bound is reached. जोपर्यंत तुमचा अप्पर किंवा लोअर बाउंड रिच्ड होत नाही, म्हणजे I ची व्हॅल्यू लोअर बाउंड किंवा अप्पर बाउंडशी इक्वल होत नाही, तोपर्यंत तो I काय होत राहतो? एक एकनी इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट होत राहतो. आता इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट कशावर डिपेंड असते? जर तिथे रिव्हर्स वर्ड असेल तर I काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. आणि जर तिथे रिव्हर्स वर्ड नसेल तर तो I इन्क्रीमेंट होणार आहे. ओके, तर तो जो काउंटर आहे तो कशाने स्पेसिफाय केलेला आहे? ऑटोमॅटिकली तो सिस्टीम डिफाईन्ड. ओके, नंतर रिव्हर्स, दिस कॉजेस द काउंटर टू डिक्रीमेंट विथ इच इटरेशन फ्रॉम द अप्पर बाउंड टू लोअर बाउंड. दिस कॉजेस द काउंटर टू डिक्रीमेंट. तुम्हाला जर डिक्रीज करायचं असेल काउंटर तर तो आता कुठपासून होणार आहे? मग अप्पर बाउंड टू लोअर बाउंड. सपोज मला 100 to 1 असे नंबर काय करायचे? उलटे प्रिंट करायचे. ओके, मग त्यावेळेस मला काय करणार आहे? I 100 पासून सुरू करावा लागेल. ओके, आणि प्रत्येक वेळेस I माझा एकाने काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे आणि मला तो प्रिंट करायचा आहे. मग जोपर्यंत I ची व्हॅल्यू तुमच्या लोअर बाउंड इक्वल टू होत नाही तोपर्यंत काय होणार? ते एक्झिक्यूट होणार आहे. आता थर्ड वन काय? लोअर बाउंड.
स्पेसिफाईज द लोअर बाउंड फॉर द रेंज ऑफ काउंटर व्हॅल्यूज. तुमचा जो काही काउंटर असतं त्याची लोअर व्हॅल्यू कोण स्पेसिफाय करतं? लोअर बाउंड. अप्पर बाउंड काय हे करतं? तुमच्या काउंटरची अप्पर व्हॅल्यू. ओके. सिक्वेन्शियल कंट्रोल. बाय डिफॉल्ट ऑल PLSQL ब्लॉक्स आर एक्झिक्युटेड इन अ टॉप डाऊन सिक्वेन्शियल प्रोसेस. PLSQL ब्लॉक्स कसे एक्झिक्यूट होतात? टॉप डाऊन प्रोसेसने. टॉप टू डाऊन म्हणजे त्याचा एक्झिक्युशन फ्लो कसा असतो? फ्रॉम टॉप टू बॉटम. The process begins with the begin statement and terminates with the end statement. So to change the sequence of execution of statement you can use following unconditional statements. तुमचे PLSQL ब्लॉक जे असतात ते कसे एक्झिक्यूट होतात? फ्रॉम टॉप टू बॉटम एक्झिक्यूट होत असतात. सिक्वेन्शियल प्रोसेस काय करत असतात? फॉलो करत असतात. तुमचा PLSQL ब्लॉक तो कशाने हे होतो? बिगिन होतो बिगिन ह्या स्टेटमेंटनी आणि एंड कशाने होतो? एंड ह्या स्टेटमेंटनी. ओके. जर तुम्हाला सिक्वेन्स ऑफ एक्झिक्युशन जर चेंज करायचे असेल तर तुम्हाला काही स्टेटमेंट्स प्रोव्हाइड केलेले 2 टाईपचे. ओके. ते 2 टाईपचे जर तुम्ही स्टेटमेंट यूज केले तर तुम्ही सिक्वेन्स चेंज करू शकता. म्हणजे सपोज मला आता एखादं एक्झिक्यूट करत असताना कंडिशनली काय करायचे? म्हणजे स्विच करायचे कुठेतरी. ओके. तर मी काय करते? गो टू स्टेटमेंट यूज करते. आता गो टू स्टेटमेंट कसं यूज करायचं बघा. द PLSQL गो टू स्टेटमेंट इज अ सिक्वेन्स कंट्रोल स्ट्रक्चर अवेलेबल इन द ओरॅकल. आता हे सिक्वेन्शियल कंट्रोलमध्ये काय येतं तुमचं? गो टू स्टेटमेंट आणि नल स्टेटमेंट येतं. ओके. तर गो टू स्टेटमेंट कशासाठी यूज करतो आपण? सिक्वेन्शियल कंट्रोल स्ट्रक्चर येते ओरॅकल मधले एक. ओके. द गो टू स्टेटमेंट इमिडिएटली ट्रान्सफर्स द प्रोग्राम कंट्रोल अनकंडिशनली टू अ नेम्ड स्टेटमेंट लेबल और ब्लॉक लेबल. गो टू स्टेटमेंटच्या वेळेस तुम्ही कोणती पण कंडिशन वापरत नाही. ओके. फक्त काय देता? गो टू आणि पुढे एखाद्या ब्लॉकचं नेम देता किंवा लेबलचं नेम देता. तर गो टू स्टेटमेंट काय करणार? डायरेक्ट कंट्रोल कुठे ट्रान्सफर करणार? त्या गो टूच्या पुढे जो काही तुम्ही हे द्याल, ब्लॉकचं नेम द्याल किंवा जे काही लेबल द्याल त्या लेबलला तो काय करणार आहे? ट्रान्सफर होणार आहे डिरेक्टली. ओके. त्याला काही कंडिशन लागत नाही. द स्टेटमेंट ऑर लेबल नेम मस्ट बी युनिक इन द ब्लॉक. फक्त काय पाहिजे? तुमचं जे लेबल सपोज मी लिहिलं गो टू L1. L1 हा युनिक ब्लॉक पाहिजे. तुमच्या एका प्रोग्राममध्ये L1 हा एकच नाव म्हणजे युनिक पाहिजे की बाबा L1 नावाचा एकच ब्लॉक पाहिजे. ओके. असं कंडिशनली. ओके. सिंटॅक्स गो टू लेबल नेम. लेबल नेम म्हणजे वेअर लेबल नेम इज द नेम ऑफ द लेबल आयडेंटिफाईंग द टार्गेट स्टेटमेंट्स. सपोज मला काय करायचं? एक्झिक्युशन कंट्रोल आता कुठेतरी कोणत्या तरी लेबलला स्विच करायचं आहे. मग त्या लेबलचं नेम इथे मी देणार फक्त गो टू आणि लेबल नेम. नेक्स्ट एक्झाम्पल आहे. ओके. इथे एक्झाम्पल दिले. 4 नावाच्या लेबलला मला काय करायचंय? इथे 4 नावाचं लेबल आहे, मला त्याला स्विच करायचंय. तर कधी कशानंतर ना? बिगिन दिस इज द फर्स्ट टाइम. आता इथे प्रिंट काय होणार? दिस इज द फर्स्ट टाइम. आणि हे प्रिंट झाल्यानंतर मला काय करायचं? डायरेक्ट इथे जायचंय. डायरेक्ट कुठे जायचंय? इथे मला ट्रान्सफर करायचंय कंट्रोल. ओके. म्हणून मी काय दिलं? गो टू 4 या लेबलचं नाव दिलं. मग इथून ह्या 2 लाईन न एक्झिक्यूट होता इथूनच कंट्रोल काय होणार आहे? इकडे ट्रान्सफर होणार. ओके. या 4 लेबलमध्ये तो एंटर करेल आणि सरळ एंड होईल. ओके. 4 DBMS आउटपुट डॉट पुट लाईन दिस इज द 4th लाईन. म्हणजे काय प्रिंट होणार? ह्या प्रोग्रामचं आउटपुट काय येईल? दिस इज द फर्स्ट लाईन अँड डायरेक्ट दिस इज द 4th लाईन. ओके. नेक्स्ट नल स्टेटमेंट. आता नलचं मिनिंग काय असतं? नथिंग म्हणजे काहीच नाही. की बाबा कधी कधी इफ कंडिशन जर फॉल्स झाली तर मला काय द्यायचंय? एखादी ऍक्टिव्हिटी कोणतीच परफॉर्म नाही करायची. ओके. नल ऍक्टिव्हिटी. तर मी काय देते तिथे? नल स्टेटमेंट. जनरली व्हेन यू राईट अ स्टेटमेंट इन अ प्रोग्राम यू वॉन्ट इट टू डू नथिंग. नल जेव्हा आपण राईट करतो त्याचं मिनिंग काय असतं? की टू डू नथिंग. But in some cases you want to tell PLSQL what to do nothing and in such a cases null statement can be used. काही केसेसमध्ये आपल्याला म्हणजे PLSQL ब्लॉकला असं सांगायचं असतं की बाबा म्हणजे काहीच ऍक्शन नाही करायची. काही कंडिशन्सला आपल्याला डायरेक्ट नल अशी म्हणजे काहीच ऍक्शन परफॉर्म नाही करायची तेव्हा तिथे तुम्ही काय देणार? नल स्टेटमेंट देणार. द नल स्टेटमेंट डज नथिंग अदर दॅन पास कंट्रोल टू द नेक्स्ट स्टेटमेंट. फक्त काय होणार? तुमचा जो कंट्रोल आहे एक्झिक्युशन तो कुठे होणार? दुसरीकडे पास होणार. नेक्स्ट स्टेटमेंटला पास होणार. सिंटॅक्स कसा आहे? फक्त नल आणि सेमिकोलन. डिक्लेअर एक्झाम्पल दिले बघा. डिक्लेअर ए नावाचा एक व्हेरिएबल डिक्लेअर केला इथे नंबर डेटा टाईपचा. नंतर बिगिन ए इक्वल्स टू अँड ए. तुमचं ए ची व्हॅल्यू युजरकडून ऍक्सेप्ट करायची म्हणून ते एम्प्रिसंट ए लिहिला. इफ ए मॉड 2 इज नॉट इक्वल टू 0 देन DBMS आउटपुट डॉट पुट लाईन नंबर इज ऑड.
इव्हन ऑड नंबरचे दिले इथे एक कंडिशन, जर युजरने एंटर केलेला नंबर म्हणजेच ए, जर मॉड 2 म्हणजेच काय रिमाइंडर रिटर्न करतं ते. ओके, आपण कोणत्या पण इव्हन नंबरला जर 2 ने डिवाइड करून जर त्याची रिमाइंडर 0 आली तर आपण काय म्हणतो, तो हे इव्हन नंबर आहे, अदरवाईज तो ऑड आहे. ओके, तर काय म्हणते त्याने, इफ ए मॉड 2 नॉट इक्वल टू 0 असेल तर प्रिंट कर, अदरवाईज काय कर, नल, नाहीतर काय कर, एल्स नल. म्हणजे कोणतीच काय करायचे ऍक्शन परफॉर्म करायची नाही. आता हे नल एक्झिक्यूट होताना इथे काय होईल, इथे कंट्रोल येईल आणि डायरेक्ट एंड डिफला जाणार आहे आणि डायरेक्ट प्रोग्राम एंड होणार आहे. ओके, note DBMS output dot put line is a built-in PL/SQL procedure that will produce the output on the screen. It accepts only one argument. Hence, the different variables are concatenated with a double pipe symbol. That is concatenation operator. To enable the server output, the set server output on command must be used at the SQL plus prompt prior to the execution of the DBMS output. आता हे मी तुम्हाला आधीच्या व्हेरिएबलमध्ये आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले, सॉरी, की DBMS आउटपुट डॉट पुट लाईन ही प्रोसिजर आहे, हे काय आहे, फंक्शन आहे तुमच्या एसक्यूएलने किंवा ओरॅकलने तुम्हाला प्रोव्हाइड केलेले इनबिल्ट. ओके, ते कशासाठी यूज करता तुम्हाला जर एखादा मेसेज स्क्रीनवर आउटपुट स्क्रीनवर डिस्प्ले करायचं असेल तर तुम्ही हे काय करता, हे फंक्शन यूज करता. ही एक प्रोसिजर आहे, बिल्ट इन प्रोसिजर आहे, एसक्यूएलने प्रोव्हाइड केली. आणि सपोज जर तुम्हाला एखाद्या व्हेरिएबलचं आउटपुट वगैरे प्रिंट करायचं असेल तर तुम्ही त्या आउटपुट आणि स्ट्रिंग हे करण्यासाठी काय यूज करता, हे पायपिंगचे सिम्बॉल यूज करता. पाईपला काय म्हणायचे, ह्या दोन पाईप्सला कॉन्कॅटिनेशन ऑपरेटर. ओके, आणि जेव्हा तुम्हाला म्हणजे ऍक्च्युअल आता हे प्रॅक्टिकल्समध्ये पाहू आपण, जेव्हा तुम्हाला हे करायचं असतं सर्व्हर आउटपुट म्हणजे आउटपुट डिस्प्ले करायचं असतं तेव्हा तुम्हाला ही कमांड एक्झिक्यूट करावी लागते, सेट सर्व्हर आउटपुट ऑन. या हे जे स्टेटमेंट आहे ही कमांड काय करावी लागते, एक्झिक्यूट करावी लागते. ओके, नेक्स्ट. आता इथे काही रूल्स दिलेत बघा. एसक्यूएल जेव्हा तुम्ही एसक्यूएल क्वेरी जेव्हा PL/SQLच्या ब्लॉकमध्ये ऍड करता. ओके, PL/SQL म्हणजेच काय, हे प्रोसिजर लँग्वेज आणि तुमचं स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेजचं कॉम्बिनेशन आहे. ओके, तुम्ही जे PL/SQLचे प्रोग्राम्स लिहिता त्याच्यात काही SQL क्वेरीज यूज करता आणि तुमचे हे जे काही कंट्रोल स्ट्रक्चर्स आहेत किंवा एक्झिक्युटेबल स्टेटमेंट्स आहेत ते तुम्ही यूज करता. ओके, तर त्याच्यासाठीचे रूल्स काय, कोणत्या क्वेरीज तुम्ही PL/SQL मध्ये ऍड करू शकता, कोणत्या करू शकत नाही. Whenever any sort of data manipulation has to be done using the database, SQL commands are used. The only SQL commands allowed in PL/SQL program are DML, that is DML data manipulation language, and TCL means काय, ट्रान्झॅक्शन क्वेरी लँग्वेज. DDL स्टेटमेंट्स काय असतात, DDL स्टेटमेंट्स नाही लिहू शकत तुम्ही त्यात कोणते PL/SQL प्रोग्राम मध्ये कोणत्या टाईपचे दोन SQL स्टेटमेंट्स अलाउड आहेत, DML स्टेटमेंट्स आणि TCL म्हणजे ट्रान्झॅक्शन कंट्रोल स्टेटमेंट्स. ओके, पॉइंट्स टू रिमेंबर व्हाईल युझिंग SQL स्टेटमेंट्स विदिन PL/SQL. जेव्हा तुम्ही PL/SQL मध्ये SQL स्टेटमेंट्स यूज करू शकता तेव्हा ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या. DDL स्टेटमेंट्स आर इलिगल इन PL/SQL. तुमच्या PL/SQLच्या कोड ब्लॉकमध्ये तुम्ही DDL टाईपच्या कमांड्स यूज करू शकत नाही. DDLच्या कमांड्स कोणत्या पाहिल्या होत्या आपण, क्रिएट, अल्टर वगैरे त्या कमांड पाहिल्या होत्या ना, क्रिएट टेबलच्या वगैरे, त्या कशात अलाउड नाही आहेत, PL/SQLच्या कोड ब्लॉकमध्ये अलाउड नाही. देन सेकंड वन, सिलेक्ट स्टेटमेंट्स विच डू नॉट रिटर्न अ सिंगल रो विल कॉज अँड एक्सेप्शन टू बी रेज्ड. सपोज जर एखादं सिलेक्ट स्टेटमेंट तुम्ही यूज केलं तुमच्या प्रोग्राममध्ये PL/SQLच्या आणि जर त्याच्यात म्हणजे मल्टिपल रोज जर रिटर्न केलेल्या असतील, खूप रोज जर रिटर्न केलेल्या असतील तर त्याच्याने काय येऊ शकतं, एरर येऊ शकतं, म्हणजेच काय, एक्सेप्शन येऊ शकतं. जर सिंगल रो रिटर्न केली असेल तर एरर येत नाही. DML कमांड्स कॅन प्रोसेस मल्टिपल रोज. तुमचे जे तुम्ही जे DML कमांड्स यूज करणार आहे ह्याच्यात PL/SQL ब्लॉकमध्ये ते काय करू शकता, तुम्ही मल्टिपल रोज हे करण्यासाठी, प्रोसेस करण्यासाठी यूज करू शकता. फक्त जे सिलेक्ट स्टेटमेंट आहे ते जर मल्टिपल रोज जर रिटर्न करत असेल तर ते अलाउड नाही PL/SQL मध्ये. आता DQL अँड DML इन PL/SQL. द अलाउएबल DQL अँड DML स्टेटमेंट्स आर सिलेक्ट, इन्सर्ट, अपडेट अँड डिलीट. हे 4 स्टेटमेंट्स तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता. सिलेक्ट, इन्सर्ट, अपडेट, डिलीट. These statements are used without any restriction in PL/SQL. When select statements are used, queries must return one and only one row, otherwise an error will be generated. जेव्हा तुम्ही सिलेक्ट स्टेटमेंट यूज करणार आहे आणि त्या सिलेक्ट स्टेटमेंटने जर नंबर ऑफ रोज जर रिटर्न केले तर तुम्हाला काय भेटणार आहे, एरर भेटणार आहे. ओके, म्हणजे काय येणार आहे, एक्सेप्शन येणार आहे. Therefore select statements which return no rows or more than one row will be cause error.
जर तुमच्या सिलेक्ट स्टेटमेंटनी एक पण रो जर रिटर्न केली नाही किंवा एका रोपेक्षा जास्त रोज काय केल्या रिटर्न केला तर तिथे काय होणार आहे एक्सेप्शन किंवा एरर कॉज होणार आहे. आता इथे लास्ट वन इंटू क्लॉज दिलेला आहे. इंटू क्लॉज कशासाठी यूज करतो आपण, जेव्हा मी PL/SQL मध्ये सपोज एखादं व्हेरिएबल डिक्लेअर केलं आणि त्या व्हेरिएबल मध्ये मला सिलेक्ट क्वेरी यूज करून एखाद्या टेबल मधला डेटा फेच करून घ्यायचा आहे. ओके, सिलेक्ट स्टेटमेंटनी आपण काय करतो, टेबलमधला डेटा फेच करून घेतो. ओके, तर मी सिलेक्ट करून तो काय करायचं, मला एखाद्या व्हेरिएबलमध्ये घ्यायचं, तर त्या व्हेरिएबलचं नेम द्यायचं, पुढे इंटू द्यायचं आणि पुढे काय देणार आहे, तुम्ही सिलेक्टची क्वेरी लिहिणार आहे. द इंटू क्लॉज इज युज्ड विथ सिलेक्ट टू स्टोअर व्हॅल्यूज फ्रॉम द टेबल इंटू व्हेरिएबल्स. इंटू क्लॉज कशासाठी यूज करतात, युज्ड विथ सिलेक्ट टू स्टोअर व्हॅल्यूज फ्रॉम द टेबल इंटू व्हेरिएबल्स. टेबलमधून जर तुम्हाला व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यूज स्टोअर करायच्या असतील तर तुम्ही कोणता क्लॉज यूज करता, इंटू. द इंटू क्लॉज ऑकर्स बिटवीन द सिलेक्ट अँड फ्रॉम क्लॉज. दिस क्लॉज स्पेसिफाईज द नेम्स ऑफ व्हेरिएबल्स दॅट विल बी पॉप्युलेटेड बाय द आयटम्स बिंग सिलेक्टेड बाय द selected in the select clause. For each item selected, a separate variable must be used and their order correspond to the item selected. जेव्हा तुम्हाला इंटू क्लॉज यूज करायचा आहे, सपोज 2 व्हेरिएबल्स असतील तर तुम्हाला त्याची ऑर्डर कशाप्रमाणे घ्यावी लागते, तुमचे जे काही टेबल्स मधल्या स्ट्रक्चर मध्ये कॉलम फील्ड असतील त्याच्याप्रमाणे घ्यावी लागते. ओके, these are the control structure used in the PL/SQL. Okay, thank you.